1 मेपासून रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल यांना मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी असे निर्देश देखील दिलेले आहेत. आणि मी सध्या ठाण्यातील स्टेशन परिसरामध्ये आणि आपण मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी रिक्षा येत असतात आणि या ठिकाणी जे मराठी रिक्षा चालक असतील, परप्रांतीय रिक्षा चालक असतील, या ठिकाणी जे आपले जे पॅसेंजर आहेत त्यांना घेऊन जात असतात. आपल्यासोबत काही या ठिकाणी रिक्षा चालक आहे. आता 1 मेपासून आता मराठी अनिवार्य आहे. परिवहन मंत्र्यांनी निर्देश देखील काढलेले आहे. आपलं नाव काय आहे आणि कसा हा निर्णय आला? माझं नाव इम्रान आहे. इम्रान. परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की 1 मेपासून मराठी बोलावं लागेल. नाही बोलले तर तुमचं परवाना रद्द होईल. तुम्ही आता मराठी बोलण्याचा प्रयत्न करताय, कसं बघताय या निर्णयाकडे? हो दादा, बरोबर. मराठीमध्ये राहायचं, मराठी बोलायचं. बरोबर. ओके. आणखीन काही रिक्षा चालक आहेत. दादा, परिवहन मंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे की 1 मेपासून मराठी बोलणं अनिवार्य आहे. जर मराठी बोललं नाही तर तुमचं परवाना रद्द करेल. कसं बघताय या निर्णयाकडे? अब वो कैसा है ना, अभी उन्होंने परमिट दिया है, वो टाइम पे उन्होंने कुछ मराठी के बारे में नहीं बोला। मेरे को आज 10 साल 15 साल होगा मेरे को गाड़ी चलाते हुए। किसी ने जब वो टाइम पर किसी ने कुछ नहीं बोला, मराठी बोलो। अब ये टाइम पर मराठी बोले, बोलो मराठी बोलो तुम, थोड़ा बहुत भी जो भी तुम्हारे पास आता है। तो हम क्या सोच रहे हैं, अब मराठी चलो ठीक है, हम सीखना चाहते हैं मराठी। अभी कोई बोलेगा, अभी मराठी में कोई बात करता हम तो मराठी में हम थोड़ा बहुत जवाब देते हैं। निकले जाने का, कुछ आने का, तो सब समझ में आता है क्या बोल रहा है क्या नहीं। थोड़ा बोलने से थोड़ा बोल नहीं पाते हो। तो ऐसा है, अभी कैसा ना, तब हम रिक्शा चलाते हैं, रोजी रोटी हमारी यही है। तो महाराष्ट्र में हम रह गए तो मराठी थोड़ा बोलेंगे, धीरे धीरे बोलेंगे। हम तो थोड़ा टाइम देंगे, हमें बोला 8 साल भर 6 महीने का टाइम दो मराठी। कितने साल से यहाँ पे रह रहे हो? मेरे को मैं 2002 में आया था। तब से कुछ मराठी सीखने का प्रयास किया? मेरे को कोई उतना मौका मिला नहीं है मराठी सीखने का। अभी 10-12 साल से गाड़ी में आए तो थोड़ा बहुत मराठी आने लगा। हाँ, अभी ये थोड़ा हमें टाइम देवे, हम थोड़ा मराठी सीखेंगे, बोलेंगे। अपना रोजी रोटी यहाँ पे है हमारी महाराष्ट्र में, तो हम थोड़ा कोशिश कर रहे हैं बोलने। अभी तक क्या क्या सीखा? अभी कोई आगे ताई कुटे जाने का तो बराबर बोलते हैं, बोलो पुढे जाना हम लोग को, तो लेके जाते हैं हम लोग। हाँ, हाँ. बराबर मराठी समझ में आती है, वो बोलने में थोड़ा तकलीफ है। आपका नाम? मेरा नाम मोहम्मद असलम। नक्कीच अशा प्रकारे जे रिक्षा चालक आहेत ठाण्यामध्ये सुद्धा आता मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण आणखी काही रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. आता परिवहन मंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे 1 मेपासून मराठी बोलणं अनिवार्य आहे. कसं बघता या निर्णयाला? मराठी बोललं पाहिजे की नाही? आपलं नाव काय? रामचंद्र यादव माझं नाव। मराठी बोलण्याचा आता प्रयत्न करतायत? हां, नक्कीच अशा प्रकारे 1 मेपासून नियम काढलेला आहे परिवहन मंत्र्यांनी, मराठी बोललं पाहिजे. या निर्णयाचा कसं बोलत काय नाही साहेब? महाराष्ट्र मराठी बोलत पाहिजे. आपले जे रिक्षा चालक मित्र आहेत त्यांना काय आव्हान कराल तुम्ही? हे आहेत ना, तर परप्रांतीय त्यांना मी एवढं सांगेन की मराठी शिका. जेवढं पॅसेंजरला बोलताय तेवढं ते मराठी शिका. तुम्ही शिकवाल का त्यांना? शिकाल ना, आमचे जे मित्रमंडळी त्यांना नक्कीच आम्ही शिकू. नक्कीच अशा प्रकारे आपण जर पाहिलं की ठाण्याचे जे रिक्षा चालक आहेत, जे रिक्षा चालवणारे आहेत, ते आता मराठी एकामेकांना शिकवण्याचा प्रयत्न करतायत. आणि 1 मेपासून RTOच्या वतीनं या ठिकाणी रिक्षा चालक जो असेल त्याला जर मराठी येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश ज्या प्रकारे दिलेले आहेत त्या प्रकारे कारवाई करण्यात येईल. आणि अशा प्रकारे ठाण्यामध्ये देखील जे रिक्षा चालक आहेत आता मराठी बोलण्यासाठी आता प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरचा हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.